आम्ही गेले 4 दिवस झालं दमाणीनगर, गवळी वस्ती, आमराई, हौशे वस्ती, सोनीनगर, शेटेनगर, शेटे वस्ती, धुम्मा वस्ती ह्या संपूर्ण परिसरामध्ये फिरत आहो. अतिशय आनंदाचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीचं आम्हाला तिकीट मिळाल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, त्यांचे मतदार आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत करत आहेत. आणि माननीय विजयकुमारजी देशमुख मालक यांनी जे या भागामध्ये जो विकास केलेला आहे त्या विकासाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व मतदार व या भागातील सर्व मतदार मोठ्या मताधिक्यानं आम्हाला आमच्या चौघाला पॅनलला निवडून देण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे. या ठिकाणी आमचे दुसरे सहकारी नगरसेवक सुनील बापू खटके यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण हा परिसर अतिशय मोठ्या मताधिक्यानं आम्हाला निवडून देण्यासाठी तयारीत आहे. नाही, आम्ही माननीय विजयकुमारजी देशमुख मालक असतील, सुनील बापू खटके असतील, मी स्वतः गणेश वानकर असेल, आम्ही जे या भागामध्ये निधी दिलेला आहे, जे काम केलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या योजना असतील, मोदी सरकारच्या योजना असतील, फडणवीस सरकारच्या योजना असतील, लाडकी बहीण जे देवाभाऊने चालू केलेली आहे आणि कालच देवाभाऊ आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लखपती दिदी ही एक योजना जाहीर केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी या लखपती होणार आहेत. त्याचा तो परिणाम असणार आहे. अशा समाज उपयोगी आणि महिलांसाठी चांगल्या असलेल्या योजना फडणवीस सरकार या ठिकाणी राबवत आहे. त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असं आम्हाला वाटतं. मतदारांना, नागरिकांना काय आवाहन करा? मतदारांना आणि नागरिकांना ह्या सगळ्या योजनेचा लाभ आहेच आहेत, पण मूलभूत सुविधा या बऱ्या प्रमाणात या झालेल्या आहेत. राहिलेले काही प्रश्न असतील. हा जो परिसर आहे, आता आम्ही सोनीनगर परिसरामध्ये आहोत, तर इथं आता नव्याने झालेलं 54 मीटर आहे. त्याला अप्रोच करण्यासाठी काही रस्त्यांची आवश्यकता आहे. काही या सोनीनगरमध्ये रस्त्यांची कामं काही प्रलंबित आहेत, काही सध्या चालू स्थितीमध्ये आहेत, अर्धवट आहेत. हे सगळे कामं पूर्ण झाल्या हे होत आहेत. हे पूर्ण होणार तर आहेत, पण सध्या लोकांचा भारतीय जनता पार्टीवर प्रचंड विश्वास आहे आणि मोदी सरकार त्याचबरोबर फडणवीस साहेबांचा चेहरा घेऊन आज या ठिकाणी आम्ही येतो आहे. विजयकुमार देशमुख मालकांचं केलेल्या कामाची पावती म्हणून आम्हाला या ठिकाणी निवडून देतील. आदरणीय गणेशदादा वानकर, आमच्या गायकवाडताई गणेशदादा वानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी पदयात्रा काढत आहोत. लोकांचा उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. विकासाला मत या ठिकाणी निश्चितपणे लोक देत आहेत. सर्व शासनाची योजना, आता दादांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शासनाची योजना आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत या ठिकाणी पोचवलेल्या आहेत. ते श्रावणबाळ योजना असो, संजय निराधार असो, बांधकाम कामगारांची योजना असो. आज बांधकाम कामगारांच्या पोरांना या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटत नव्हती, ते आम्ही मिळवून देण्याचं काम या सर्व भागामध्ये केलेलं आहे. अजून या ठिकाणी आमचं ऑफिस तिथं चालू आहे. आम्ही अजूनही करत राहू. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या भागाचे लाडके आमदार माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांनी जो या भागाला निधी दिलेला आहे, भरभरून निधी दिलेला आहे, तो निधी या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी कामी पडलेला आहे. कोणतेही काम या ठिकाणी आम्ही मालकाच्या माध्यमातून ठेवलेलं नाही. ज्या राहिलेले रस्ते पण आज या ठिकाणी क्षीरसागर साहेब आहेत, गडदे सर असतील, सोनीनगरचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, आमचे जयदीप जानकर आहेत, या सर्वांना घेऊन आम्ही या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, एवढे या ठिकाणी आम्ही तुम्हाला अभिवचन. नमस्कार, माझं नाव मृण्मयी महादेव गवळी. मी प्रभाग क्रमांक 6 मधून BJP या पक्षातून उभारलेली आहे. सध्या मी साठे पाटील वस्ती थोबडेमळा इथे आहे. आम्ही आता इथून प्रचार करत आहोत. पायीच आमचा प्रचार चाललेला आहे. घरोघरी होम टू होम जातो आहे आणि लोकांकडून त्यांची मतं जाणून घेतो आहे की बाबा रोज त्यांना कोणत्या समस्यांना तोंड जावं लागतं, कोणत्या प्रॉब्लेम्समधून जावं लागतं आणि त्यानंतर हेच प्रश्न घेऊन आम्ही नंतर महापालिकेमध्ये पण जाणार आहोत. कारण की आम्हाला ही सगळी कामं करायची आहेत आणि सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचं आहे. सगळ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत, म्हणून आम्ही इथे उमेदवार म्हणून उभे आहोत. आत्ता सध्या देवाभाऊंची आपली जी लाडकी बहीण योजना आहे ती तर चालूच आहे, ती महिलांसाठी करतच आहेत. त्याचबरोबर महिलांचे स्वच्छतागृहाचे जे प्रश्न आहेत की महिलांसाठी स्वच्छतागृह जागोजागी नाही आहेत. सो हे जे प्रश्न आहेत किंवा स्वच्छतागृह महिलांसाठी स्थापन करणे आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही महिलांसाठी करणार आहोत. प्रभागात घरोघरी फिरायला लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. BJPसाठी त्यांचं मत खूप चांगलं आहे. का मत चांगलं तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यांच्यासाठी काम केलेलं असतं. अर्थात आपण काम केलेलं आहे, काम करणार आहोत आणि काम करत राहणार आहोत. आपल्या वार्डाचा, आपल्या शहराचा विकास हेच आमचं धोरण आहे. विकासाची जी कामं आहेत
ती करणार आहोत. रोड असेल, पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, लाईट असेल, अशा असंख्य जी प्रश्न आहेत त्या सगळ्या आम्ही कामं करणार आहोत. चांगला लोकांचा प्रचार प्रसिद्ध आहे. निवडून आल्यानंतर जनतेची सर्व कामे आम्ही करू.